नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय बुद्धिमत्ता उपघटक आहे संख्या मालिका. प्रश्न बघा. 3, 5, 8, 9, 6, 1, 7, 6, 2, 4 या मालिकेत मूळ संख्या किती आहेत? या ठिकाणी आपल्याला काय विचारले? मूळ संख्या विचारलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या माहिती पाहिजे. आता ह्या मूळ संख्या म्हणजे काय? बघा, ज्या संख्येला फक्त एक व त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आता त्याच म्हणजे काय? ती संख्या असेल. जसं की 1 आणि 30 संख्येनं जर भाग जात असेल तर ते मूळ संख्या म्हणजे ते संख्या कोणत्याही पाड्यामध्ये नसते. मग आता अशा संख्या 1 ते 100मध्ये किती आहेत हे आपणास माहिती पाहिजे. मग बघा, 1 ते 10मध्ये किती आहेत बघूयात. 2, 3, 5, 7 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा हे कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये नाहीत. त्यानंतर 11 ते 20मध्ये बघा, 11, 13, 17, 19 या देखील कोणत्याही पाड्यामध्ये नाही किंवा या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. या संख्येला जर भागायचं असेल तर त्याच संख्येने किंवा 1नं भागावं लागतं. त्यानंतर 21 ते 30मध्ये बघा, 23, 29. त्यानंतर 31 ते 40मध्ये बघा, 31 आणि 37. त्यानंतर 41 ते 50मध्ये बघा, 41, 43, 47. त्यानंतर 51 ते 60मध्ये बघा, 53, 59. त्यानंतर 61 ते 70मध्ये बघा, 61 आणि 67. त्यानंतर 71 ते 80मध्ये बघा, 71, 73 आणि 79. त्यानंतर 81 ते 90मध्ये बघा, 83 आणि 89. आणि त्यानंतर 91 ते 100मध्ये बघा, फक्त एक मिळेल, 97. अशा एकूण 25 मूळ संख्या या ठिकाणी येतात. आता बघा, मग आता ह्या मूळ संख्या आपल्यासमोर आहेत, आपल्याला लक्षात आल्या, आपण बघितल्या आणि त्या मूळ संख्या काय ते आपणास समजलं. मग आता बघा बरं, प्रश्नामध्ये मूळ संख्या किती आहेत? पहिली संख्या मूळ संख्या आहे का? हो, 3 मूळ संख्या आहे. त्यानंतर 5 देखील मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा 7 ही एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 2 मूळ संख्या आहे का? आहे. आणि इथे एक थोडा ट्विस्ट आहे. 2 ही अशी मूळ संख्या आहे की ती समदेखील आहे. म्हणून या ठिकाणी 4 आपल्याला मूळ संख्या मिळतात. म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार. बघा, असे छान छान प्रश्न बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.